नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावी मुक्कामी। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक। नाराज नसल्याचा पत्रकारांशी बोलताना केला दावा। माहिती सरकारचा राज्यात मेळ बसता बसेनाच झाला आहे। रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेत अंतर्गत धुसफूस असून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती दिली आहे। त्या पार्श्वभूमीवर नाराज असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 4 दिवसांसाठी दरे या आपल्या मूळ गावी आले आहेत अशी चर्चा आहे। मात्र त्याचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे। दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई हे मुंबई येथून हेलिकॉप्टरद्वारे दरे येथे सोमवारी दुपारी 3 वाजता दाखल झाले असून त्यांनी शिंदे यांची भेट घेतली आणि पर्यटन विषयक आढावा बैठकीत सहभागी झाले। सायंकाळी 5:30 वाजता पालकमंत्री देसाई हे हेलिकॉप्टरद्वारे मुंबईला रवाना झाले। गेल्या आठवड्यात उत्तरेश्वर देवाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे 2 दिवसांच्या दरेगावच्या दौऱ्यावर आले होते। त्यांच्याबरोबर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले हे देखील होते। दोघांनी श्री उत्तरेश्वराचे दर्शन घेतले आणि दोघे मुंबईकडे रवाना झाले होते। रविवारी त्यांनी अचानक दरे या गावी येण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे त्यांचे आगमन झाले। 4 दिवस ते मूळ गावी मुक्काम करणार असून प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी ठाणे येथे जाणार असल्याचे समजते। दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अचानक हेलिकॉप्टरद्वारे दरे येथे दाखल झाले असून त्यांनी पर्यटन विषयक आढावा बैठकीस उपस्थिती लावली। दरम्यान दरेगावात आलो म्हणजे मी नाराज असतो असे काही नाही असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। रायगड आणि नाशिकच्या जागेबाबतचा पालकमंत्रीबाबत स्थगिती देण्यात आली। खरं तर तुम्ही त्या ठिकाणी आपण म्हणजे उमेदवार आपल्याशी उत्सुक असतो याबाबत चर्चा होईल, त्याच्यावर मार्ग निघेल। आता काही काळजी करू नका। बघा, तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपाप सुटतायत। काल तुमच्याकडे अडचण होती या 2 ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच म्हणता ना स्थगिती दिली, त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल। तुम्ही गावी आले का प्रश्न सुटतात असं म्हणायचं। गावी मला इकडे बघा, एवढा लाखो लोकांना, शेवटी बघा माझी जबाबदारी काय आहे। माझा एकच उद्देश आहे, या भागाचा कायापालट करणे, संपूर्ण विकास करणे। महाराष्ट्रामध्ये तर अनेक अशी जे पर्यटनाला चालना देणारी, वाव देणारी ठिकाणं आहेत, त्यांना तर डेव्हलप करणारच। म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना मी स्वतः सांगितलंय की तुम्ही जे असे जिथं पोटेन्शियल आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी, त्याचं सगळं तुम्ही पाहणी करा, व्हिजिट करा। काही ठिकाणी आम्ही जाऊ, काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील, आम्ही जाऊ पाहून या ठिकाणी, आणि म्हणून या भागाचा विकास करणं, कायापालट करणं आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं आणि इथला इतिहास, इथली संस्कृती जोपासणं, वाढवणं हा देखील उद्देश आहे। महायुतीच्या मध्ये पक्षांमध्ये कोणतीही अलबेल किंवा नाराजी नाही असं म्हणायचं, कारण आता जे काही नाराजी तुम्हाला काही असं तुम्हाला का प्रश्न पडतो? तुम्हाला प्रश्न जेव्हापासून निवडणूक झाल्यापासून तुम्हाला तिकीट वाटपापासून पण सगळे प्रश्न सुटत गेले आहे की नाही? मंत्रिमंडळापासून ते सुटले, आता पालकमंत्रीपासून ते सुटले। गोगावलेंची नाराजी त्यातलं स्पष्ट त्यांनी मुलाखतीमधून मी शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय? शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय, म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू। कोरेगावातील अतिक्रमण हटाव मोहीम तुर्तास स्थगित। प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीनंतर मुख्याधिकाऱ्यांचा निर्णय। कोरेगाव शहरात मंगळवारी नगरपंचायतीच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात येणार होती। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी 4:30 वाजता झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मोहीम तूर्त थांबवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला। तसे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी स्पष्ट केले। कोरेगाव शहरातील वाढते अपघात, होणारी जीवितहानी आणि वाहतूक कोंडी या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे नगरपंचायतीच्या वतीने दिनांक 24 डिसेंबर आणि दिनांक 17 जानेवारी रोजी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली। त्यामध्ये पथविक्रेते आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर संक्रांत आली। त्यांनी केलेल्या तक्रारीवरून आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रांताधिकारी नाईक यांना सोमवारी दुपारी बैठक बोलवण्याबाबत निर्देश दिले होते। त्यानुसार प्रांताधिकारी कार्यालयात ही बैठक झाली। प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, मुख्याधिकारी विनोद जळक, पोलीस उपनिरीक्षका दीपिका मुसळे,
महावितरण कंपनीचे अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता DA पाटील यांच्यासह प्रशासकीय खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते. आमदार शशिकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाने खंडाळा शिरोळ राज्यमार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली, ज्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्या रस्त्यांची आणि गटारांची कामे अपूर्ण राहिलेली आहेत. वर्षानुवर्ष हीच परिस्थिती आहे. मात्र नगरपंचायतीने गोरगरिबांवर अन्याय करण्याची हाती घेतलेली मोहीम चुकीची असल्याचा आरोप त्यांनी केला. या विषयात मला राजकारण करायचे नाही. सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन सर्वपक्षीय बैठक बोलवा, सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करा, मला काही अडचण नाही. मात्र सर्वांना एकसारखा नियम लावून अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी, तसेच महामार्ग जास्तीत जास्त रुंद कसा करता येईल याबाबत प्रयत्न करावे, तसेच महावितरण कंपनीचे खांब तातडीने आतल्या बाजूला स्थलांतरित करावेत, अशी मागणी केली. या बैठकीत प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, पथविक्रेत्यांनी भाग घेतला. सर्वांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या दालनामध्ये हॉकर्स झोन संदर्भात आणि शहरातील अतिक्रमणे, महामार्गाचे रखडलेले काम आदींबाबत बैठक आयोजित करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. सरतेशेवटी अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्यात यावी, असा एकमताने निर्णय झाला. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या बैठकीनंतर मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी ही मोहीम थांबवत असल्याचे स्पष्ट केले. पोलीस डिपार्टमेंटला सांगेल, पहिले नॅशनल हायवे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर पहिले गुन्हे दाखल. आपण सिरियसच नसते. कॉन्ट्रॅक्ट देऊन किती वर्ष झाली, त्याचं किती प्रोसिजर मध्ये किती काळामध्ये त्यांनी काम पूर्ण करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. त्यांनी चुका करायच्या आणि या गरिबांनी का भोगायला. चुका करणारा जो माणूस आहे त्याला आपण काहीच करत नाही. आपण नुसतं त्या कॉन्ट्रॅक्टर मागातील मुलीचा आता परवाच्या दिवशी ऍक्सिडेंट झाला. वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी हे झालं. मलाही कळत नाही की त्यावर आपण काहीच कारवाई करत नाही. आपण कॉन्ट्रॅक्टर असो त्याच्यावर फक्त गुन्हा दाखल करतो, बाकी काही करत नाही. आपण कधी चौकशी केली का? मी स्वतः चौकशी केली होती की कधी त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालेला, किती वाजेपर्यंत, किती वर्षामध्ये त्यांनी पूर्ण करायचं. त्यानंतर तो जे नॅशनल हायवेवाले अधिकारी देत नसते. माझी तर आज पहिली तक्रार आहे, या नॅशनल अधिकाऱ्यांच्यावर आणि हायवेवर काही लोकांवर पहिले गुन्हे दाखल करा. ते जे माणसं मेलेत ना, त्याला सगळे जबाबदार ही लोक आहेत. ते बसतात पुण्याला, पण साताला एकही तर माणूस येत नाही. काय काम क्वालिटीचं झालंय का काय झालं. कोरेगावात लोकशाही दिन उपक्रमास गैरहजर राहणाऱ्या खातेप्रमुखांना नोटीस बजावण्याचा तहसीलदारांचा आदेश. सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न तालुका स्तरावर सुटावेत यासाठी राज्य शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या लोकशाही दिन उपक्रमाकडे पाठ फिरवणाऱ्या प्रशासकीय खातेप्रमुखांवर कारवाई का करू नये अशी नोटीस बजावण्याचा निर्णय तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी घेतला आहे. तसे निर्देश त्यांनी दिले आहेत. दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी कोरेगाव तहसीलदार कार्यालयात लोकशाही दिन उपक्रम राबवला जातो. त्याप्रमाणे सोमवारी सकाळी 11 वाजता नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील तहसीलदारांच्या दालनात या उपक्रमास सुरुवात झाली. तक्रारदारांनी रीतसर तक्रारी दाखल केल्या. मात्र अनेक विभागांचे अधिकारी आणि खातेप्रमुख गैरहजर असल्याचे तक्रारदारांनी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वर्तन अयोग्य असल्याचे नमूद केले. त्यानंतर तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी तात्काळ प्रशासकीय खातेप्रमुखांना नोटीस करण्याचे आदेश फौजदारी शाखेच्या महसूल सहाय्यकांना दिले. लोकशाही दिन उपक्रमासाठी राज्य शासनाच्या खातेप्रमुखांनी उपस्थित राहावे असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र अनेक अधिकारी आपले प्रतिनिधी पाठवून जबाबदारी झटकून टाकत असताना कोरेगावात दिसत आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी हे चित्र बदलण्याची नितांत गरज निर्माण झाली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी सांगितले. महायुतीत प्रत्येक पक्ष स्वतःच्या विषयावर ठाम असल्याने पालकमंत्री नियुक्ती उशिरा, पालकमंत्रीपद नव्यानेच आले. आमदार शशिकांत शिंदे यांची टीका. महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण बहुमत असलेले महायुतीचे सरकार आल्यानंतर सरकार लवकर तयार केले जाईल, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री नियुक्त केले जातील असे वाटत होते. परंतु राजकीय साठेमारीत या सर्व गोष्टींना विलंब लागला. याचा अर्थ स्पष्ट होतो की महायुतीतील प्रत्येक पक्ष स्वतःच्या विषयावर ठाम आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात
त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करावं लागेल की काय याबाबत साशंकता होती। त्यातून चुकीचा संदेश जनतेत गेला असता, परंतु 26 जानेवारीपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्री नेमले पाहिजेत ही भूमिका घेऊन सरकारने पालकमंत्री नेमले आहेत। आश्चर्य या गोष्टीचे आहे की सहपालकमंत्री पद नवीनच आले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी रविवारी रात्री 8:30च्या सुमारास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले। राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये सहपालकमंत्री हे नवीन पद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे। जर का मंत्रिमंडळात संख्या लिमिटेड नसते तर अजून पालकमंत्री पदे देण्याचा निर्णय घेतला असता। प्रत्येक जण हट्ट घेऊन बसलेला आहे की मला ते पद पाहिजे, ते पद पाहिजे। भाजपमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती असून एक वाक्यता दिसत नाही। सरकारचे असेच धोरण राहिले तर प्रशासनामध्ये अधिकारी कशा पद्धतीने काम करतील यात शंका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। शंभूराज देसाई यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो। सातारा जिल्ह्यात भाजपचे सर्वात जास्त आमदार असतात, त्यांना पालकमंत्री पद जाईल अशी अपेक्षा होती, पण त्यांना मिळाले नाही। पालकमंत्री पदाबाबत बरेच दिवस चर्चेचे घोराळ चालल्यानंतर त्यावर अखेरीस तोडगा निघालेला दिसत आहे, असे त्यांनी नमूद केले। विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप बरोबरच आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे शिर्डी येथे अधिवेशन झाले। प्रत्येक पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे। प्रत्येक पक्ष स्वबळाचा नारा द्यायला लागलेला आहे। स्वबळाच्या जोरावर स्थानिक पातळीवरील निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला तर आपल्याला प्रत्येक पक्षाचे उमेदवार पाहायला मिळतील यात काही शंका नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले। यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीन बाबत भाष्य करत सरकारवर टीका केली आणि त्याबाबत आगामी रणनीती स्पष्ट केली। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना शुभेच्छा सगळेजण देत असतात। मी त्यावेळेला द्यायला गेलो होतो, ते देत असताना मला वाटतं की मी त्यांना एक सांगितलं होतं की हे सगळं देत असताना त्यांची माझी भेट झाली नव्हती। 2 दिवस ते विधिमंडळात आले नव्हते। विधिमंडळाचा आदल्या दिवशी शेवटचा दिवस होता, म्हणून मी त्यांना त्यांच्या पीएना वेळ मागितली, त्यावेळेस शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो। मला वाटतं की एखाद्या विरोधक असतील, मित्र असतील, पक्ष असतील, काय असतील, नेते असतील, भेटलं म्हणजे पक्षात प्रवेश केला असं होत नाही। आणि पक्षात प्रवेश करण्याचा शरद पवार साहेब आमच्या बरोबर आहेत, त्यांचा काय निर्णय होईल त्यावेळेला आम्ही त्यांच्यावर बांधील आहोत।